Good morning, students. In today's video, we will learn about sexually transmitted diseases, that is STDs. We are continuing with the same lesson, that is reproduction in lower and higher animals. See the definition. Diseases or infections which are transmitted through sexual intercourse are collectively called as sexually transmitted diseases, that is STDs, or venereal diseases VDS, or reproductive tract infection, that is RTI. Okay, so this is the definition. Now here we will learn about the major venereal diseases, that is syphilis and gonorrhea. Okay, see here, representative picture has been put up here, how the infection occurs on the person's body. This is regarding the syphilis and this is regarding the gonorrhea. Now see here, textbook chart has been given here. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, दोन डिसीजचा अभ्यास आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे अंडर दिस कन्सेप्ट. ओके, डेफिनेशन आपण बघितलेली आहे ह्या ठिकाणी. बघा, नेम ऑफ द डिसीजेस, देन सायफिलिस आणि गोनोरिया, या दोन डिसीजचा अभ्यास काय करायचा आहे ह्या ठिकाणी. काही पॉईंट्स दिलेले आहेत त्यांनी, त्याच्या अंतर्गत आपल्याला तो करायचा आहे. ओके, सो सी द फर्स्ट पॉईंट. सायमल्टेनियसली वी विल सी द बोथ डिसीजेस. कॉझिटिव्ह एजंट. What is the causative agent of syphilis disease? It is Treponema pallidum. Okay, and it is the bacteria, okay, which causes this particular sexually transmitted disease named syphilis. Okay, एक मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नेम द बॅक्टेरिया दॅट कॉजेस द डिसीज सिफॅलिस. ओके, सो दिस यू हॅव टू प्रॅक्टिस फॉर दिस सायंटिफिक नेम ऑफ द बॅक्टेरिया. Whereas the disease gonorrhea is caused by Neisseria gonorrhoeae, that is also the bacteria. ओके, सो हे जे सायंटिफिक नावं आहेत ही तुम्हाला लिहून बघावे लागतील. सातत्याने लिहिल्यानंतरच तुमच्या ती लक्षात राहू शकतात. ओके, सो दीज आर द पॉझिटिव्ह एजंट्स ऑफ syphilis disease as well as gonorrhea disease. Both are the bacteria which causes this respective diseases. Then the second point is incubation period. Okay, now what is the incubation period? त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाने एखाद्या पर्सनला इन्फेक्ट केल्यानंतर, ओके, राईट फ्रॉम द इन्फेक्शन, ओके, अप टू when the symptoms are occurring in that particular person's body. ओके, त्याने इन्फेक्शन त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाने एखाद्या व्यक्तीला इन्फेक्ट केल्यानंतर त्यापासून त्याच्यामध्ये लक्षणं दिसायला लागतात. ओके, तो जो पिरियड आहे, ओके, राईट फ्रॉम द इन्फेक्शन अप टू द व्हेन द सिम्पटम्स आर ऑकरिंग इन दॅट पर्टिक्युलर पर्सन्स बॉडी. ओके, तो जो पिरियड आहे त्याला म्हटलं जातं इन्क्युबेशन पिरियड. ओके, सो इन्क्युबेशन पिरियड किती आहे ह्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाचा? दॅट इज द ट्रिपोनिमा पॅलिडम. इट इज 3 to 4 weeks, म्हणजे 3 ते 4 आठवड्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये लक्षणं दिसायला सुरुवात होते. ओके, अँड हिअर इन केस ऑफ गोनोरिया, मेल आणि फिमेलमध्ये दिसणारा जो काही इन्क्युबेशन पिरियड आहे तो वेगळा दाखवलेला आहे. बघा, ह्या ठिकाणी वेगळा असतो. इन केस ऑफ मेल राईट फ्रॉम 2 to 14 days, म्हणजे दुसऱ्या ते चौथ्या इन्फेक्शन झालेल्या दुसऱ्या दिवशीपासून ते 14व्या दिवशीपर्यंत काय दिसते, म्हणजे अप टू दिस पिरियड त्याच्यामध्ये लक्षणं दिसायला सुरुवात होते. ओके, अँड इन केस ऑफ फिमेल राईट फ्रॉम 7th day, म्हणजे इन्फेक्शन झाल्यापासून 7व्या दिवसापासून 21व्या दिवसापर्यंत काय सांगितलेलं आहे, हिअर द इन्फेक्शन कॅन बी, किंवा जे काही सिम्पटम्स आहेत, जे काही लक्षणं आहेत ती त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. ओके, सिम्पटम्स बघणार आहोत आपण पुढे. देन इन्फेक्शन साईट कोणती आहे? थर्ड पॉईंट कोणता आहे विथ रिस्पेक्ट टू इन्फेक्शन साईट? सी हिअर, म्युकस मेम्ब्रेन इन द जेनायटल, रेक्टल अँड द ओरल region. Okay, so here the site they have been put up. It is definitely it is the genital tract असणार आहे. It is the part of the excretory part आहे, and it is the oral region. Okay, so that is the infection site of this particular Treponema bacteria. Whereas see here, in case of gonorrhea bacteria, what is the infection site? Mucous membrane of urinogenital tract. ओके, युरिनोजेनायटल ट्रॅकला इन्फेक्ट करू शकतो. देन रेक्टम, ओके, दॅट इज द एक्सक्रिटरी पार्ट आहे.
पार्ट ऑफ द एक्सक्रिटरी सिस्टीम, थ्रोट ॲज वेल ॲज आयसाईट किंवा आय. तो ह्या साईडला काय होऊ शकतं, ह्या पर्टिक्युलर गोनोरी बॅक्टेरियाचं इन्फेक्शन दिसू शकतं त्या पर्टिक्युलर इन्फेक्टेड व्यक्तीमध्ये. देन फोर्थ पॉईंट इज द सिम्टम्स. लक्षणं कुठली आढळतात आता, पर्टिक्युलरली हा ट्रिपोनिमा बॅक्टेरियाच्या वेळेला इन्फेक्ट करणार आहे तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कोणती लक्षणं दिसून येतील. सी, प्रायमरी लेशन कॉल्ड कॅन्क्री ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन. नाव प्रायमरी लेशन मीन्स वॉट, इट इज द काइंड ऑफ, आपण ज्याला घाव म्हणतो किंवा एखादा व्रण म्हणतो, सो काइंड ऑफ दॅट लेशन. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज द कॅन्क्री. द कॅन्क्री म्हणजे काय, इट इज द पेनलेस अल्सर. ओके, अशा पद्धतीचा अल्सर की ज्याच्या वेदना होत नाही किंवा ते जाणवत नाही. सो अशा पद्धतीचा पेनलेस अल्सर ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन कॅन बी ऑकर. कॅन्क्री इज फॉर्म्ड ऑन एक्सटर्नल जेनेटेलिया. कुठे हा आढळू शकतो तर एक्सटर्नल जेनेटेलिया, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. ओके, देन स्किन रॅशेस दिसू शकतात अँड माइल्ड फीवर, इन्फ्लेम्ड जॉईंट्स, लॉस ऑफ हेअर एट्सेट्रा एट्सेट्रा. ओके, सो हे काय आहेत, सिम्टम्स आहेत. किंचितसा ताप येऊ शकतो, स्किनवर रॅशेस येऊ शकतात, त्याच्यानंतर जे जॉईंट्स आहेत, सांधे आहेत ते त्याचे पेन होऊ शकतं किंवा जळजळ होणे त्या सांध्यांमध्ये, लॉस ऑफ हेअर एट्सेट्रा. अपार्ट फ्रॉम दॅट पॅरालिसिस can be also occur. Okay, degenerative changes occur in the heart and the brain. ओके, डिजनरेटिव्ह चेंजेस मीन्स वॉट, तिथल्या ज्या काही टिश्यू आहेत, तिथल्या ज्या काही पेशी आहेत त्यांचं डिजनरेशन होऊ शकतं. ओके, सो दीज आर द सिम्टम्स दॅट कॉज्ड बाय द ट्रिपोनिमा बॅक्टेरिया इन केस ऑफ सायफिलिस डिसीज. ओके, सो ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, किमान 2 ते 3 सिम्टम्स तरी तुम्हाला माहीत हवेत जेणेकरून तुम्ही ह्याचं डिस्क्रिप्शन लिहू शकता. ओके, तुम्हाला इंडिव्हिज्युअल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की राईट अ नोट ऑन द डिसीज सायफिलिस. त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण तो कशामुळे होतो, इन्क्युबेशन पिरियड किती आहे, त्याच्यानंतर इन्फेक्शन कोणत्या साईटला होतं, लक्षणं कोणती आहेत, प्रिव्हेंटिव्ह मेजर कोणते आहेत, ओके, अँड द ट्रीटमेंट कशाने होऊ शकते. सो हे जे 6 मुद्दे आहेत हे तुम्हाला एक नोट तुमची ह्या ठिकाणी तयार होते इंडिव्हिज्युअल. ओके, देन इन केस ऑफ गोनोरिया बॅक्टेरिया कोणते सिम्टम्स आहेत. Now, in case of gonorrhea bacteria, what are the symptoms? See, in male, partial blockage of urethra and reproductive ducts. Okay, here what has been shown, here there is a blockage in case of urethra, that is the excretory part ahe, and reproductive ducts. In reproductive ducts also there has been partial blockage can be seen. Then pus from the penis, pain and बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग द युरिनेशन, आर्थरायटिस एट्सेट्रा. ओके, जॉईंट पेन होऊ शकतो, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये होणारी इन्फ्लेमेशन म्हणजे जळजळ असेल, पस फ्रॉम द पेनिस असेल. सो दीज सिम्टम्स कॅन बी सीन इन केस ऑफ द मेल इंडिव्हिज्युअल. whereas in female, what are the symptoms can be seen? Pelvic inflammation of urinary tract. हिअर ऑल्सो द युरिनरी ट्रॅकमध्ये होणारी जळजळ असेल त्याला इन्फ्लेमेशन असं म्हटलेलं आहे. ओके, देन स्टरिलिटी कॅन बी ऑकर. देन आर्थरिटिस इज देअर. द चिल्ड्रन बॉर्न टू अफेक्टेड मदर सफर फ्रॉम दी गोनोकॉकल ऑप्थेल्मिया अँड गोनोकॉकल वल्वोवजायनायटिस ऑफ गर्ल्स बिफोर द प्युबर्टी. आता पर्टिक्युलर फिमेलमध्ये काही डिसीजेस सांगितलेले आहेत बघा ह्या ठिकाणी. त्या पर्टिक्युलर इन्फेक्टेड फिमेल बिईंगला जी पर्टिक्युलर प्रोजेनी होईल किंवा ऑफस्प्रिंग होईल, ओके, दॅट इज द चिल्ड्रन बॉर्न, ती पर्टिक्युलर प्रोजेनीसुद्धा एफेक्ट झालेली असू शकते. ओके, एफेक्टेड बाय वॉट, एफेक्टेड फ्रॉम द गोनोकॉकल ऑप्थेल्मिया. ऑप्थेल्मिया इज वॉट, इट इज कॉल्ड ॲज द, आपण त्याला नेत्ररोग असं म्हणतो, म्हणजे डोळ्याचे विकार त्या पर्टिक्युलर ऑफस्प्रिंगमध्ये किंवा जन्माला येणाऱ्या त्या बाळामध्ये दिसू शकतात. ॲज वेल ॲज द गोनोकॉकल वल्वोवजायनायटिस. That means it is the infection at the site of urinogenital as well as the reproductive tract ला होणारा इन्फेक्शन त्या पर्टिक्युलर प्रोजेनीमध्ये और त्या पर्टिक्युलर गर्ल इंडिव्हिज्युअलमध्ये आढळू शकतं. ओके, बिफोर द प्युबर्टी. बिफोर प्युबर्टी म्हणजे काय, ऑनसेट ऑफ द प्युबर्टी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे सुरुवातीचा काळ ज्याला आपण वयात येणं असं म्हणतो. सो त्या काळामध्ये त्या पर्टिक्युलर गर्ल ऑफस्प्रिंगमध्ये हे पर्टिक्युलर डिसीजेस दॅट इज द गोनोकॉकल ऑफ्थेल्मिया अँड द गोनोकॉकल वल्वोवजायनायटिस सारखे डिसीजेस किंवा सारखे सिम्टम्स हे आढळून येऊ शकतात. ओके, सो दॅट इज द सिम्टम्स ऑफ दिस पर्टिक्युलर गोनोरी डिसीज, गोनोरी बॅक्टेरिया. Then
नेक्स्ट पॉईंट इज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स? कशा पद्धतीने हा जो डिसीज आहे ह्याला प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं? सी, एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस, सेक्स हायजीन, अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर और द मल्टी पार्टनर्स, यूजिंग कंडोम ड्युरिंग द क्वायटर्स. सो दीज आर सम ऑफ द, काही जनजागृती असेल, काही रिलेटेड एज्युकेशन असेल, ओके, सो सेक्स हायजीन असेल, ओके, सो त्यासारखे जे कंट्रोल मेजर्स आहेत ते जर केले तर ह्या ठिकाणी हा जो डिसीज आहे त्याला कुठेतरी प्रिव्हेंट करता येतं. सेम लाईक इन केस ऑफ गोनोरिया, सेक्स हायजीन आहे, यूजिंग कॉन्डोम ड्युरिंग द क्वायटर्स, अवॉइडिंग सेक्स विथ अननोन partners or the multi partners. So the preventive measures are kind of similar in case of both syphilis as well as gonorrhea. Then what is the treatment? Which tablets should be taken? See here, antibiotic, दोन्हीकडे antibiotics आहेत. ओके, पहिला आहे तो पेनिसिलिन आहे, that is the antibiotic that has been taken or prescribed by the doctor in case of syphilis, and in case of gonorrhea the antibiotic cefixime has been prescribed by the medical practitioner. ओके, सो 2 अँटीबायोटिकची नावं दिलेली आहेत, ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, व्हाईल रायटिंग दिस क्वेश्चन. सो सायफिलिसबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे आणि गोनोरियाबद्दल माहिती बघितलेली आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू हाऊ इट इज कॉज्ड, फ्रॉम विच बॅक्टेरिया इट इज कॉज्ड, त्यांचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे, इन्फेक्शन साईट कोणत्या ठिकाणी त्यांचं इन्फेक्शन आढळू शकतं, लक्षणं कोणती आहे, त्याच्यानंतर कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स केले जाऊ शकतात किंवा करणं आवश्यक आहे, आणि ट्रीटमेंट कोणत्या टॅब्लेटने होऊ शकते. ओके, सो बेस्ड ऑन दीज पॉईंट्स यू हॅव टू राईट द सेपरेट, यू हॅव टू प्रॅक्टिस और यू हॅव टू प्रिपेअर अ सेपरेट नोट ऑन द बेसिस ऑफ दिस syphilis disease as well as gonorrhea disease. Okay, then our next point is, or next concept in this lesson is infertility. Okay, so we will see about that. Infertility, see definition, it is the inability to conceive naturally after about 1 year of regular unprotected intercourse. आता इनफर्टिलिटी म्हणजे काय, तर अशा पद्धतीचे कपल्स की ज्याच्यामध्ये मेल बिईंग असेल किंवा फिमेल बिईंग असेल, बोथ ऑफ देम दे आर नॉट एबल टू कॅरी द or they are not able to reproduce. Okay, so that is called as the infertility. See, it is the inability to conceive naturally after regular unprotected intercourse. Okay, so they are not able to having the child. Causes of infertility could be physical, congenital diseases, immunological or the psychological. ओके, सो ही अशी बरीच कारणं आहेत की ज्यामुळे हे इन्फर्टिलिटी त्या पर्टिक्युलर कपलमध्ये आढळू शकते. द कॉमन फिजिकल कॉजेस इन फिमेल आर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. अशा पद्धतीचे काही सिंड्रोम आहेत, ओके, की ज्याच्यामुळे काय होऊ शकते, त्या पर्टिक्युलर फिमेल बिईंगमध्ये इन्फर्टिलिटी आढळू शकते. दॅट इज द PCOS. देन हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतं किंवा एंडोमेट्रिओसिस असू शकतं. ओके, जेणेकरून इन्फर्टिलिटी त्या पर्टिक्युलर फिमेल बिईंगमध्ये आढळू शकते. वेरॅज इन केस ऑफ मेल इट इज द लेस स्पर्म काउंट अँड पुअर क्वालिटी ऑफ द स्पर्म. स्पर्मचा काउंट लेस असेल किंवा त्याची क्वालिटी ते हेल्दी नसतील तरीसुद्धा काय होऊ शकतं, त्या दॅट पर्टिक्युलर मेल बिईंग इज नॉट कॅपेबल ऑफ टू रिप्रोड्यूस. Prior to 1978, infertile couple had 2 options, that is adopt or be childless. 1978 पर्यंत काय होतं, एक तर ॲडॉप्शनचा ऑप्शन होता त्या कपलकडे किंवा हॅविंग द और द बी चाइल्डलेस. ओके, हे दोनच त्यांच्याकडे ऑप्शन अवेलेबल होते. बट टुडे इनफर्टाईल कपल हॅव मेनी ऑप्शन्स टू हॅव अ चाइल्ड, सच ॲज फर्टिलिटी ड्रग्स, टेस्ट ट्यूब बेबीज, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, IUI, सरोगेट मदरहूड एट्सेट्रा. ओके, सो नाऊ बिकॉज ऑफ द मॉडर्नायझेशन असेल किंवा बिकॉज ऑफ द आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतके रिसर्च झालेले आहेत किंवा इतक्या सुधारणा झालेल्या आहेत की ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, दॅट पर्टिक्युलर चाइल्डलेस कपल जे आहे त्या कपलसाठी वेगवेगळे जे आपण वेगवेगळ्या रूट म्हणतो आपण किंवा वेगवेगळे प्रकार आहेत की जेणेकरून काय करू शकतो, ते पर्टिक्युलर इन्फर्टाईल कपल जे आहे दे आर एबल टू हॅविंग देअर ओन
चाइल्ड. ओके, सो दॅट इज अबाउट द बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक थिंग्स आहेत की इन्फर्टिलिटी म्हणजे काय, मेलमध्ये इन्फर्टिलिटी असेल तर ती कोणत्या कारणामुळे असू शकते, फिमेलमध्ये असेल तर ती कोणत्या कारणामुळे असू शकते. ओके, सो हा भाग ह्या ठिकाणी दिलेला आहे. नाव ज्या काही टेक्निक्स या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यातील काही टेक्निक्स काय झालेले आहेत या ठिकाणी एक्सप्लेन करून आपल्याला टेक्स्टबुक ॲज पर द टेक्स्टबुक या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, सो वी विल स्टडी वन बाय वन. द चाइल्डलेस कपल कॅन नाव बी असिस्टेड टू हॅव बेबीज बाय स्पेशल टेक्निक्स नोन ॲज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, दॅट इज द आर्ट. ओके, आता हे जे तुम्हाला दिलेले आहेत बघा, IVF पहिला आहे तो IVF. याचा तुम्हाला इलॅबरेट IVF असा सुद्धा प्रश्न एका मार्कासाठी येऊ शकतो. म्हणजे IVFचा फुल फॉर्म लिहा किंवा आर्टचा फुल फॉर्म लिहा, से फॉर एक्झाम्पल. ओके, सो हे तुम्हाला माहीत पाहिजे, त्याचे फुल फॉर्म तुम्हाला माहीत असायला हवेत. ओके, सो नाव सी वन बाय वन वी आर गोइंग टू सी द आर्ट, दॅट इज द असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. जे कपल इनफर्टाईल आहे त्या कपलमध्ये टू हॅविंग अ बेबी ऑर टू कॅरिंग अ बेबी कोणत्या प्रकारचे टेक्निक्स वापरले जाऊ शकतात किंवा ते कपल वापरू शकतं त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. ओके, सो फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो मीन्स वॉट, आउटसाइड द बॉडी अर्थातच. ओके, see, in this process an egg is combined with sperm outside the body in a test tube or glass plate to form a zygote under simulated conditions in the lab. आता ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, लॅबोरेटरी कंडिशन अशा पद्धतीने मेंटेन केली जाते की ॲज इफ इट इज द बॉडी ऑफ द फिमेल बीइंग. ओके, आणि त्या ठिकाणी काय केलं जातं, एग आणि स्पर्म याचं युनियन घडवून आणलं जातं, अर्थातच आउटसाईड द बॉडी एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये किंवा एखाद्या ग्लास प्लेटमध्ये घडवून आणलं जातं युनियन, आणि त्यानंतर जो झायगोट तयार होईल. ओके, सी हियर द झायगोट ऑर द अर्ली एम्ब्रियोज up to 8 blastomeres is then transferred into the fallopian tube for further development. बाहेर तयार झालेला झायगोट हा त्यानंतर त्या फिमेल बीइंगच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये म्हणजे अर्थातच फॅलोपियन ट्यूबमध्ये काय केला जातो, पुटअप केला जातो. ओके, सो दिस इज द टेक्निक दॅट कम्स अंडर द इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, तुम्हाला 1-2 मार्कासाठी इंडिव्हिज्युअल तुम्हाला टेक्निक्स विचारले जाऊ शकतात. ओके, सी हियर to understand the concept here I have been put up a simple diagram. माहीत होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघा पॉईंट वाईज दिलेला आहे. पहिला आहे तो ओव्हेरियन स्टिम्युलेशन हॉर्मोन थेरपी. या ठिकाणी काय केलं जातं, ओव्हेरियन स्टिम्युलेशन म्हटलेलं आहे, म्हणजे ओव्हरीज आहेत त्या स्टिम्युलेट केल्या जातात सो ॲज टू प्रिपेअर द पर्टिक्युलर एग किंवा ओवम, एग सेल. ह्या ओव्हरीमध्ये एकदा एग सेल तयार झाले की ते काय केले जातात, सेकंड मुद्द्यामध्ये दिलेला आहे बघा, एक पिकअप, ते तयार झालेले जे एक सेल आहेत ते बाहेर काढून घेतले जातात. ओके, देन ॲज लाईक द एग हॅज बीन पुट अप आउटसाईड, बाहेर काढून घेतलेले आहेत एक ह्या ठिकाणी तयार झालेले ओव्हम, त्याचप्रमाणे काय केले जातात, फ्रॉम द मेल बीइंग काय केले जातात, तयार झालेले स्पर्म्स किंवा जे हेल्दी स्पर्म्स आहेत ते सुद्धा बाहेर काढून घेतले जातात, स्पर्म प्रिपेरेशन. ओके, देन इन फोर्थ पॉईंट एग फर्टिलायझेशन. हे जे एग आहेत तयार झालेले ओव्हम आहेत, एग सेल आहेत, त्याचं काय केलं जातं, ह्या ठिकाणी फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं बाय स्पर्म सेल्स. ओके, आफ्टर द फर्टिलायझेशन काय केलं जातं, अर्थातच हे जे एग सेल आहे त्याला काय केलं जातं, ह्या ठिकाणी फर्टिलाइज केलेलं आहे स्पर्म सेलने. ओके, सी हियर वी कॅन सी द एग सेल अँड मेनी स्पर्म्स आर बीन सीन हियर. ओके, आफ्टर द फर्टिलायझेशन काय होतं, ह्या ठिकाणी अर्थातच एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे. ओके, सी हियर वी कॅन सी ह्या ठिकाणी डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत अप टू द 8 ब्लास्टोमियर्स. ओके, म्हणजेच काय सांगितलं आहे, 2 सेल्स एम्ब्रियो, त्याच्यानंतर 4 सेल आहे, 6 सेल आहे, आपण ह्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो ब्लास्टोमियर्स अप टू द 8 सेल तयार झाल्यानंतर काय केलं जातं, अर्थातच लास्टमध्ये काय केलं जातं, लास्ट मुद्द्यामध्ये शेवटच्या मुद्द्यामध्ये तो पर्टिक्युलर तयार झालेला जो एम्ब्रियो आहे विथ ॲटलिस्ट अप टू द 8 ब्लास्टोमियर्स म्हणजे सेल्स त्याच्यामध्ये असतील, तो काय केला जातो, विथ द हेल्प ऑफ कॅन्युला इट हॅज बीन इन्सर्टेड इन द, सी हियर वी कॅन सी इट हॅज बीन इन्सर्टेड इन टू द युटेराइन ट्रॅक किंवा युटेरसमध्ये काय केला जातो, युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो, दॅट इज इट इज ट्रान्सफर्ड इन टू द फॅलोपियन ट्यूब. या ठिकाणी एकदा इन्सर्ट केला की आपोआप काय होणार आहे, तो ह्या ठिकाणी इम्प्लांट होणार आहे.
in the endometrium of the uterus. Okay, so this is the procedure that comes under IVF, that is in vitro fertilization. ओके, जस्ट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट आय हॅव एक्सप्लेन दिस. तुम्हाला एक्झाममध्ये लिहिताना फक्त हे दोनच मुद्दे लिहावे लागतील. ओके, द नेक्स्ट टेक्निक इज झिफ्ट, दॅट इज द झायगोट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर. ओके, सी हिअर रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅममध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आपल्याला दिसत आहे. झिफ्ट इज ॲन इनफर्टिलिटी ट्रीटमेंट यूज्ड when there is a blockage in the fallopian tubes which prevents the fertilization of egg by the sperm. काय सांगितलेलं आहे बघा, हे जे फेलोपियन ट्यूब आहेत, विंग लाईक स्ट्रक्चर दोन्हीकडे, ह्यामध्ये काही फिमेल बिंगमध्ये ब्लॉकेज असू शकतात. ओके, आणि जर ब्लॉकेज असतील तर अर्थातच काय होऊ शकेल, तयार झालेले हे काही जे एक सेल आहेत किंवा ह्या ठिकाणी ओवम आहेत, ते अर्थातच त्यांचा जो ट्रॅव्हलिंग आहे ते ह्या ठिकाणी होऊ शकत नाही. ओके, ह्या ठिकाणी जर ब्लॉकेज असेल तर अर्थातच ते ह्या ठिकाणी ॲम्प्युलामध्ये येऊ शकत नाहीत, आणि जर ते आले नाहीत तर अर्थातच स्पर्म आणि एग सेलचं युनियन होऊ शकत नाही, आणि फर्दर फर्टिलायझेशन म्हणा किंवा इम्प्लांटेशन हे अर्थातच प्रिव्हेंट केलं जातं. ओके, जर ब्लॉकेज असतील तर. ओके, जर ब्लॉकेज असतील तर ह्या ठिकाणी झिफ्ट नावाची जे टेक्निक आहे ते वापरलं जातं. इन दिस मेथड एग इज रिमूव्ड फ्रॉम द वुमन्स ओव्हरी. सी हिअर, एग्स आर ॲस्पिरेटेड फ्रॉम द ओव्हरी. Eggs has been removed. It has been placed in the prepared semen sample. ओके, आता ही पेट्री डिश तुम्हाला दिसते. ह्या ठिकाणी तयार झालेला एक सेल ठेवलेला आहे ज्यामध्ये ऑलरेडी सीमन सॅम्पल आहे. सीमन सॅम्पलमध्ये स्पर्म सेल्स आहेत. ओके, फर्टिलायझेशन ऑफ द एग विथ द स्पर्म इज डन आउटसाइड द बॉडी अंडर स्टराईल कंडिशन्स बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज द इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, सेम लाईक इन विट्रो फर्टिलायझेशन सारखंच काय केलं जातं, ह्या ठिकाणी आउटसाइड द बॉडी या ठिकाणी युनियन घडवून आणलं जातं किंवा फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. द झायगोट इज देन ट्रान्सफर्ड टू फेलोपियन ट्यूब फॉर फर्दर डेव्हलपमेंट. ओके, अँड सेम लाईक IVF, that particular zygote has been transferred to the fallopian tube. See here, it has been seen. Fertilized embryos or zygote are transferred into the fallopian tube for the further development. Okay. Then the third technique is GIFT, that is gamete intrafallopian transfer. Transfer of an ovum collected from a donor into the fallopian tube of another female who can provide suitable environment for its fertilization and development. ओके, सी व्हॉट हॅज बीन रिटन हिअर. गिफ्ट म्हणजे काय, तर गॅमेट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर ऑफ एन ओवम कलेक्टेड फ्रॉम अ डोनर इन टू द फेलोपियन ट्यूब ऑफ अनदर फिमेल म्हटलेलं आहे. ओके, हू कॅन प्रोव्हाइड द सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर इट्स फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट. सी हिअर, गिफ्ट प्रोसिजर representative diagram has been shown here. This technique has been developed for the cases in which only the entrance to the oviduct or the upper segment of the oviduct is blocked. या ठिकाणी काय केलं जातं, ओविडक्ट म्हणजेच काय सांगा, फेलोपियन ट्यूब आहे. ओके, या ठिकाणी इट इज इन विच केसेस इट हॅज बीन पुट अप, इट हॅज बीन डेव्हलप्ड फॉर द केसेस इन विच ओनली द एंट्रन्स टू द ओविडक्ट or the upper segment of oviduct is blocked. ओके, अप्पर सेगमेंट ऑफ द ओविडक्ट म्हटलेलं आहे. या ठिकाणी जर ह्या ठिकाणी तो ब्लॉकेज असेल तर हे टेक्निक वापरलं जातं. इन दिस प्रोसिजर ओवा अँड स्पर्म्स आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द रिजन्स ऑफ द ओविडक्ट. ओके, ह्या ठिकाणी ओवम आणि स्पर्म सेल काय केले जातात, डायरेक्टली ह्या ठिकाणी इंजेक्ट केले जातात. वेअर fertilization produces a blastocyst which enters the uterus via the normal route. ओके, या ठिकाणी बघा ओव्हरी दाखवलेली आहे. यामध्ये तयार झालेले ओवम आहेत, एक सेल आहेत. ओके, आणि त्याचं काय केलं जातं, डायरेक्टली ते काढून या ठिकाणी स्पर्म आणि एक सेलचं काय केलं जातं, युनियन घडवून आणलं जातं. आणि त्यानंतर नॅचरली काय होतं, पुढची प्रोसिजर जी आहे, वेअर द फर्टिलायझेशन प्रोड्युसेस अ ब्लास्टोसिस्ट अँड देन विच इट एंटर्स इन टू द युटेरस. Okay, through the via the normal route. Gift has a success rate of about 30%. 30% फक्त याचा काय सांगितलेलं आहे, सक्सेस रेट सांगितलेला आहे. ओके, सो दॅट इज अबाउट द गिफ्ट टेक्निक.
ओके. सो इट इज अ काइंड ऑफ गिफ्ट आहे हे एक प्रकारे दॅट हॅज बीन गिवन फ्रॉम वन फिमेल बिंग टू अनदर फिमेल बिंग. ओके. एखाद्या फिमेल बिंगमध्ये ओवम किंवा एक सेल जे आहेत ते ते नॅचरली जर तयार होत नसतील तर त्यासाठी काय केलं जातं, ह्या ठिकाणी एका फिमेल बिंगकडून दुसऱ्या फिमेल बिंगकडे हे पर्टिक्युलर एक सेल आहेत ते काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. ओके. सो दॅट्स वाय इट इज रिटन हिअर, ट्रान्सफर ऑफ एन ओवम कलेक्टेड फ्रॉम अ डोनर इन टू द फेलोपियन ट्यूब ऑफ अनदर फिमेल. Okay, who can provide the suitable environment for its fertilization and development. ओके. एखाद्या पर्टिक्युलर फिमेल बिंगमध्ये सुटेबल एन्व्हायरमेंट नसेल, से फॉर एक्झाम्पल ओविडक्टमध्ये ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, ओविडक्टमध्ये जर ब्लॉकेज असतील, अप्पर सेगमेंट ऑफ ओविडक्टमध्ये फेलोपियन ट्यूबमध्ये जर ब्लॉकेज असतील जेणेकरून फर्टिलायझेशन होऊ शकत नसेल तर काय केलं जातं, दुसऱ्या फिमेल बिंगकडून हेल्दी ओवम किंवा एक सेल घेतला जातो आणि त्यानंतर तो काय केला जातो, त्या पर्टिक्युलर फिमेल बिंगमध्ये तो ट्रान्सफर केला जातो. ओके. सो इट इज अ काइंड ऑफ गिफ्ट लाईक अँड इट इज द फुल फॉर्म इज द गॅमेट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर. ओके. सो दॅट इज अबाउट दिस कन्सेप्ट. देन the further concept is ICSI, that is the intracytoplasmic sperm infection. ICSI is an in vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into cytoplasm of an ovum in the laboratory. ओके. आउटसाईड आहे ते अर्थातच इन विट्रो फर्टिलायझेशन आहे. काय केलं जातं ह्यामध्ये बघा, हिअर द स्पर्म हॅज टू नॅचरली पेनिट्रेट द एग. ओके. ICSIमध्ये काय केलं जातं, सिंगल स्पर्म हॅज बीन इंजेक्टेड डायरेक्टली इन टू द सायटोप्लाझम ऑफ द ओवम इन द लॅबोरेटरी कंडिशन. ओके. अँड दॅट पर्टिक्युलर स्पर्म हॅज टू बी पेनिट्रेट दॅट एग नॅचरली. सो अंडर लॅबोरेटरी कंडिशन हे काय केलं जातं, ऑब्झर्व केलं जातं. देन द नेक्स्ट कन्सेप्ट इज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, that is AI. In some infertility cases, the male partner is unable to inseminate the female due to a very low sperm count. In this, sperms are collected from the male and artificially introduced into the cervix of female for the purpose of achieving a pregnancy through in vivo fertilization. In vivo fertilization means what? It is inside the body. आतापर्यंत आपण बघत होतो ते इन विट्रो फर्टिलायझेशन होतं, जिथे आउटसाईड द बॉडी स्पर्म सेल आणि एग सेलचं युनियन घडवून आणलं जात होतं, फर्टिलायझेशन घडवून आणलं जात होतं आणि मग तयार झालेला झायगोट हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये पुटअप केला जात होता. बरोबर आहे. पण ह्या ठिकाणी इन विवो फर्टिलायझेशन म्हणजे काय, इट हॅपन्स इनसाइड द बॉडी ओनली. ओके. सो आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मीन्स वॉट, द मेल बिंग विच इज अनेबल टू इन्सेमिनेट द फिमेल ॲज बिकॉज ऑफ द लो स्पर्म काउंट. त्या ठिकाणी काय केलं जातं, स्पर्म्स आर कलेक्टेड फ्रॉम दॅट मेल अँड आर्टिफिशियली इट इज इंट्रोड्युस्ड इन टू द सर्विक्स ऑफ द फिमेल, दॅट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टचा भाग आहे. आणि मग जी फर्दर प्रोसिजर आहे फर्टिलायझेशनची, इम्प्लांटेशनची, ती त्या ठिकाणी घडून येते. अर्थातच दॅट इज इनसाइड द बॉडी, दॅट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. नेक्स्ट कन्सेप्ट इज IUI, दॅट इज द इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन. This process is somewhat like that of artificial insemination only. The only difference is that the sperms are introduced into the uterine cavity instead of the cervix. म्हणजे ह्या ठिकाणी फक्त साईट ऑफ इंट्रोडक्शन जो आहे तो वेगळा आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये तो सर्विक्स ऑफ फिमेल आहे आणि ह्या ठिकाणी काय केलं जातं, फक्त जे स्पर्म्स इंट्रोड्यूस केले जाणार आहेत ते युटेराइन कॅव्हिटीमध्ये केले जातात, म्हणजे युटेरसमध्ये, गर्भाशयाच्या एंडोमेट्रियममध्ये काय केले जातात, ते पुटअप केले जातात इन्स्टेड ऑफ द सर्विक्स. ओके. सो दीज आर द अनदर आर्ट और अनदर आपण ज्याला टेक्निक्स म्हणतो त्या सांगितलेल्या आहेत. दॅट इज ICSI, देन AI आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड IUI दॅट इज द इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. ओके. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परत एकदा सांगते, हे जे फुल फॉर्म आहे ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, कारण ह्या ठिकाणी तुम्हाला इलॅबरेट द कन्सेप्ट और इलॅबरेट द टर्म अशा पद्धतीचा एका मार्कासाठी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. ओके. सो दॅट इज अबाउट द टेक्निक्स ऑफ फर्टिलायझेशन. देन द नेक्स्ट कन्सेप्ट इज स्पर्म बँक और द सीमन बँक. A sperm bank or semen bank is a place which collects, stores and provides human sperms or the semen
ओके. ॲज लाईक एनी अदर बँक, ओके, ज्याच्यामध्ये आपण आता नॉर्मल बँक असेल ज्याच्यामध्ये आपण कसे पैसे ठेवू शकतो त्याचप्रमाणे काय सांगितलेलं आहे, स्पर्म बँक ही सुद्धा अस्तित्वात असते किंवा त्याला सीमन बँक असं सुद्धा म्हणतात, ज्या ठिकाणी स्पर्म्स जे हेल्दी स्पर्म्स आहेत, ओके, ते काय केले जातात, कलेक्ट करून स्टोअर केले जातात अँड प्रोव्हाइड द ह्युमन अँड दॅट पर्टिक्युलर स्पर्म बँक कॅन प्रोव्हाइड द ह्युमन स्पर्म ऑर द सीमन. द सीमन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल्स कॉल्ड ॲज द स्पर्म डोनर्स. ओके, त्यांना स्पर्म डोनर्स असं म्हटलं जातं, जे मेल बिंग काय करतात, हेल्दी सीमन किंवा स्पर्म्स हे प्रोव्हाइड करतात त्या पर्टिक्युलर स्पर्म बँकला. द स्पर्म्स आर स्टोअर्ड इन स्पर्म बँक बाय क्रायो प्रिझर्वेशन मेथड दॅट इज ॲट द लो टेम्परेचर. ओके, अर्थातच स्टोरेजसाठी काय आवश्यक आहे, टेम्परेचर हे कमी असणं त्या पर्टिक्युलर साईटमध्ये आवश्यक आहे अँड इट इज कॉल्ड ॲज द क्रायो प्रिझर्वेशन मेथड. ओके, सो दॅट इज शॉर्टमध्ये तुम्हाला स्पर्म बँकेची माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे. अँड द नेक्स्ट कन्सेप्ट इज द ॲडॉप्शन, ज्याला दत्तक घेणे असं म्हटलं जातं. ॲडॉप्शन इज अ लीगल प्रोसेस बाय विच अ कपल ऑर सिंगल पॅरेंट गेट्स लीगल राईट्स, प्रिव्हिलेजेस अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट आर असोसिएटेड टू अ बायोलॉजिकल चाइल्ड फॉर द अपब्रिंगिंग ऑफ द ॲडॉप्टेड चाइल्ड. ओके, काय म्हटलं आहे, दिस इज द डेफिनेशन ऑफ द ॲडॉप्शन. या ठिकाणी काय केलं जातं, अ कपल विच इज नॉट एबल टू हॅविंग अ चाइल्ड नॅचरली ते काय करू शकतात, ॲडॉप्ट करू शकतात. बरोबर आहे, एखाद्या मुलाला दत्तक घेऊ शकतात आणि दॅट इज हॅविंग द लीगल राईट्स, म्हणजे कायदेशीररित्या त्या मुलाला ते दत्तक घेऊ शकतात. ओके, रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट आर असोसिएटेड टू बायोलॉजिकल चाइल्ड फॉर द अपब्रिंगिंग ऑफ द ॲडॉप्टेड चाइल्ड. An adoptive parent should be medically fit and financially able to take care of the adopted child. त्याला काही टर्म्स दिलेले आहे, टर्म्स अँड कंडिशन. से फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी ज्यांनी ॲडॉप्ट केलेलं आहे, ज्या कपलने ॲडॉप्ट केलेलं आहे, दे शुड बी मेडिकली फिट असायला हवेत, म्हणजे काही वयापर्यंतच त्यांना दत्तक घेण्यासाठी अलाउड केलं जातं अर्थातच. अँड दे शुड बी फायनान्शियली एबल टू टेक केअर, दे शुड बी मेडिकली फिट अँड फायनान्शियली ऑल्सो गुड टू एबल टू take care of the adopted child. A person wishing to adopt a child must be at least 21 years old. 21 वर्षानंतरच काय केलं जातं, त्या पर्टिक्युलर व्यक्तीला ॲडॉप्शनसाठी कायदेशीररित्या अलाउड केलं जातं. देर इज नो लीगल अप्पर एज लिमिट फॉर द ॲडॉप्शन. ओके, यामध्ये काय सांगितलेलं आहे, अप्पर एज लिमिट जी आहे ती काय सांगितलेली आहे ह्या ठिकाणी, देर इज नो लीगल अप्पर एज लिमिट फॉर द ॲडॉप्शन. ॲडॉप्शनसाठी कोणताही वय जे आहे, वयोमर्यादा ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाही आहे. पण ह्या ठिकाणी बऱ्याच संस्था अशाही असतात की ज्या काय करतात, एज लिमिट जे आहे ते त्यांच्यासाठी मॅटर करतं. ओके, सो इट डिपेंड्स अपॉन कुठली संस्था आहे किंवा त्या पर्टिक्युलर संस्थेचे विचार काय आहेत ह्याच्यावर सुद्धा या गोष्टी अवलंबून असतात. बट ॲटलिस्ट 21 इयर्स ओल्ड ती पर्टिक्युलर व्यक्ती 21 वर्ष आणि 21 वर्षाच्या पुढची असावी एवढा त्यांचा काय असतो, that is the condition that has been put up by the particular institute. Okay, so that is the concept of the adoption. Okay, so in this video we have studied about, see, the first concept that we have studied that is the sexually transmitted diseases. हा एक मुद्दा आपण बघितला, त्यामध्ये सायफिलिस आणि गोनोरिया या दोन डिसीजेसचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू सम पॉईंट्स. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आपण बघितलेला आहे तो इनफर्टिलिटीचा आहे. ओके, सो इनफर्टिलिटी म्हणजे काय, इनफर्टिलिटी ज्या कपलमध्ये आढळून येतं त्या कपलमध्ये जरा नॅचरली कन्सीव्ह होत नसेल बेबी, तर त्या ठिकाणी आर्टिफिशियली कोणत्या मेथड्स सांगितलेल्या आहेत त्या मेथड्स आपण काय केलेले आहेत, 1 by 1 स्टडी केलेले आहेत. से फॉर एक्झाम्पल IVF असेल, त्याच्यानंतर झिफ्ट असेल. ओके, त्याच्यानंतर गिफ्ट आहे, त्याच्यानंतर आहे ICSI, AI आणि IUI. ओके, सो ह्या 5 ते 6 मेथड्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ओके, त्यानंतरचा जो कन्सेप्ट बघितलेला आहे तो स्पर्म बँक, आणि त्यानंतर लास्ट जो बघितलेला आहे आपण तो ॲडॉप्शनचा कन्सेप्ट बघितलेला आहे. ओके, सो दिस इज अबाउट फॉर द टुडेज व्हिडिओ. ओके, यामध्ये काही शंका असेल तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता. ओके, सो वी विल स्टॉप हिअर नाव. थँक्यू.